तुतारी वाजवणारा माणूस आणि तुतारी या दोन चिन्हांच्या साधर्म्यावरून शरद पवार गटाला फटका बसल्याचं बोललं जातंय। नेमकं काय घडलं पाहूया हा रिपोर्ट। दिग्गज पक्ष फोडून सोबत पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्हही घेऊन गेले। मात्र तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 10 पैकी 8 खासदार निवडून आणले। त्यांच्या विजयाचा स्ट्राइक रेटही महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 80चा राहिला। घड्याळ चिन्ह अजितदादांनी मिळवल्यानंतर शरद पवारांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालं। मात्र शरद पवारांच्या 10 पैकी तब्बल 9 उमेदवारांविरोधात फक्त तुतारी या चिन्हासह अपक्ष उभे राहिले। आरोपांनुसार यामुळे मतदार संभ्रमित झाले। अनेक जागांवरचं लीड कमी झालं आणि याच संभ्रमामुळे साताऱ्यात शशिकांत शिंदेंना पराभूतही व्हावं लागलं। संजय गाडे म्हणून अपक्ष उमेदवार होता, त्याचं चिन्ह जे होतं त्याच्यामध्ये साम्यता आल्या अशा प्रकारची थोडीशी संभ्रमावस्था झाल्यामुळे काही प्रमाणात सोडली तर बहुतेक मतं ही तुतारीची मिळाली अशा प्रकारची चर्चा या ठिकाणी। 10 सीट महाराष्ट्रात लढलो, 8 आल्या। तुम्ही बघा 8 आणि 9वी जर ती दुसरी तुतारी नसती ना डबल ती पिपाणी नसती तर साताऱ्याची ही सीट आपलीच होती। इथे ते कॉपी करून पास झालेत 9व्या सीटवर। त्याच्यामुळे दुर्दैव आहे, रडीचा डाव खेळले। पण ठीक आहे, आता 8 मिळाले देवपावला। 9वी शशिकांत शिंदेंची खरंच आपल्या हक्काची सीट होती, पण ते पिपाणी आणि तुतारीमध्ये बिचाऱ्या लोकांचं कन्फ्युजन थोडंसं झालं। ती पण लढाई मी आता लढणार आहे। तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह होतं, तर 9व्या नंबरला जे दुसरं चिन्ह होतं ज्याचं कदाचित ट्रम्पेट हे नाव असलं तरी काही लोकांनी वेगळाच प्रचार करून तिथं तुतारी म्हणजे तेच चिन्ह आहे असा एक प्रचार इथं झाला आणि असं आकडेवारीत असं दिसतंय 40-50 हजार मतदान त्या चिन्हाला तिथं झाले। अशी जी रणनीती असते त्याला आपण रडीचा डाव म्हणतो। हे आजोबा बघा, यांचं नाव आहे बाबू भगरे। नाशिकच्या गंगावाडीत ते राहतात। मासेमारी त्यांचा व्यवसाय। यांनी दिंडोरी लोकसभेत अपक्ष म्हणून राज्यात सर्वाधिक मतं मिळवली। ईव्हीएम वरच्या रचनेनुसार दिंडोरी लोकसभेचे उमेदवार होते शरद पवार गटाचे भास्कर भगरे। चिन्ह होतं तुतारी वाजवणारा माणूस। उमेदवार होत्या भाजपच्या भारती पवार, चिन्ह कमळ। चे उमेदवार होते बाबू भगरे, चिन्ह होतं तुतारी। शरद पवार गटाच्या भास्कर भगरेंचा 1,13,199 मतांनी विजय झाला। मात्र बाबू भगरेंना सुद्धा 1,03,632 मतं मिळाली। आश्चर्य म्हणजे शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे पेशानं शिक्षक असल्यानं त्यांची ओळख भास्कर भगरे गुरुजी किंवा सर म्हणून आहे। मात्र ईव्हीएम मशीनवर अपक्ष बाबू भगरेंच्या नावापुढे सर असा उल्लेख होता। वास्तविक बाबू भगरे हे प्रत्यक्षात इयत्ता 3री शिकलेले आहेत। यावर भास्कर भगरेंनी आक्षेपही घेतला। मात्र आपल्याला लोक सर नावानं बोलवतात असा दावा बाबू भगरेंचा आहे। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम, एक हिंट तो देते। हिंट, बड़े आराम से। केंद्रीय मंत्री असणाऱ्यांनी म्हणजे फॉर्म भरतानाच रडीचा डाव खेळून जो 3री पास असलेल्या माणसाला सर हे नाव लावून माझी मतं कमी करण्याचा प्रयत्न केला। परंतु सरांची ताकद काय, त्यांना पडलेले मतं ही माझीच मतं आहे, त्यामुळे शेवटी नियतीने त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली। ठिकाणी जे उमेदवार निवडून आलेले आहेत भास्कर भगरे, ते पेशाने शिक्षक आहेत, त्याच्यामुळे त्यांना भास्कर भगरे सर म्हणून ओळखलं जातं। तुम्हाला पण भगरे सर म्हणून ओळखलं जातं। मला येणार जाणार घरच रस्त्यात आहेत, माझं रस्त्याला खेटून कोणी येता जाताना बोलतं बा काय चाललं सर, बसले असं तसं बोलत्या येत्या जाताना, चांगले ओळखीत आहे बा मला असं। दुसरीकडे निकालानंतर बाबू भगरे चमत्कारिकरित्या गायबही झाले होते। बाबू भगरेंना माध्यमांनी गाठून उलटसुलट प्रश्नांनी हैराण करू नये म्हणून ते नॉट रिचेबल झाले का? ते स्वतः निवडणुकीत उतरले होते की त्यांना उतरवलं गेलं होतं, अशी चर्चा दिंडोरी लोकसभेत होत आहे। बाबू भगरे आहेत। बाबा, काय सांगाल, तुम्ही दिंडोरी लोकसभेच्या रिंगणात उतरलेले होते, कसं सुचलंय? चला म्हणलं आपली जागा आहे, द्या भरून, काय
दिला फॉर्म भरून. मग फॉर्म भरून दिल्याच्या नंतर आहे ना मग असा विचार आला का आलं आणि गेलं काय तकदीराने होईल ते पाहू आपण. याशिवाय सातारा लोकसभेत शरद पवार गटाचे उमेदवार होते शशिकांत शिंदे. चिन्ह होता तुतारी वाजवणारा माणूस. ते 32,771 मतांनी पराभूत झाले. इथे अपक्ष संजय गाडेंचं चिन्ह होतं तुतारी. मतं मिळाली 37,062. नगर लोकसभेत शरद पवार गटाचे निलेश लंकेंचं चिन्ह होतं तुतारी वाजवणारा माणूस. ते 28,929 मतांनी जिंकले. इथे गोरक्ष आळेकर अपक्ष लढले. चिन्ह होतं तुतारी. मतं घेतली 44,957. भिवंडी लोकसभेत बाळ्यामामा उमेदवार होते. चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस. 66,121 मतांनी ते विजयी झाले. इथे अपक्ष कांचन वखारे लढल्या. चिन्ह होतं तुतारी. मतं घेतली 24,625. रावेर लोकसभेत श्रीराम पाटील उमेदवार होते. चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस. ते 2,72,000 पराभूत झाले. इथे अपक्ष होते एकनाथ साळुंखे. चिन्ह तुतारी. मतं घेतली 43,982. माढ्यात शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते उभे होते. चिन्ह होतं तुतारी वाजवणारा माणूस. 1,20,000 ते जिंकले. त्यांच्या विरोधात अपक्ष रामचंद्र घुटूकडे उभे होते. चिन्ह होतं तुतारी. मतं घेतली 58,421. बीडमध्ये उमेदवार होते बजरंग सोनावणे. चिन्ह होतं तुतारी वाजवणारा माणूस. सोनावणे 6,500 फरकानं जिंकले. येथे अशोक थोरात नावाचे अपक्ष उमेदवार तुतारी चिन्हावर लढले. मतदान घेतलं तब्बल 54,850. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। ये देश हेलो, मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया! भाग गई, पकड़ो उनको! हेलो! बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते? हिंट? बड़े आराम से। मविया कार्यकर्त्यांच्या आरोपांनुसार तर बीडमधल्या काही मुस्लिम वस्तीत बजरंग सोनावणेचे पोस्टर अपक्ष उमेदवारांचं तुतारी चिन्ह छापून वाटलं गेलं. त्यामुळेही अनेक मतांचा तोटा झाल्याचा दावा केला जातोय. या फेसबुक पोस्टनुसार बजरंग सोनावणेंचा फोटो असून त्यांच्या पुढे अपक्ष उमेदवार अशोक थोरात यांच्या तुतारीचं चिन्ह आहे. बघा, हा प्रकार जेवढा भारतीय जनता पार्टीच्या कलाकार लोकांनी केला या निवडणुकीमध्ये, पहिला मुद्दा आहे की आमचं जे सिम्बॉल आहे हा सिम्बॉल आमचा फेंट दिला. आमचा बघा तुम्ही सिम्बॉल जी दिसतोय तो सिम्बॉल फेंट आहे. एवढंच नाही, तो पिपाणी म्हणजे जिला नाव तुतारी दिलं, आणि पिपाणी आणि तुतारीमध्ये फरक आहे, पण त्या पिपाणीला नाव तुतारी दिलं गेलं आणि तुतारी देऊन त्याला सेम कन्फ्युजन करणे. आणि या मुस्लिम समाजाच्या तर उर्दूमध्ये तर पत्रक वाटले, पण मराठा समाज असो अदर कुठलाही समाज असो, या समाजात सुद्धा ग्रामीण भागाला ते दोन्ही कन्फ्यूज करायचा प्रयत्न केला. त्याचे ते सक्सेस झाले आणि 55,000 मतं माझे डायव्हर्ट तिकडे झालेले आहेत. बीड लोकसभेतल्या ईव्हीएमच्या रचनेनुसार पहिल्या क्रमांकावर पंकजा मुंढे, चिन्ह कमळ. दुसऱ्या क्रमांकावर बजरंग सोनावणे, चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस. तिसऱ्या स्थानी सिद्धार्थ टाकणकर, चिन्ह हत्ती. आणि चौथ्या स्थानी होते अशोक थोरात, चिन्ह तुतारी. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.